राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमचे नेते जयंतरावजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक सेल राज्य व शहर जिल्हा व ग्रामीणच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। या प्रसंगी बोलताना अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष माननीय नगरसेवक आयुबभाई बारगीर म्हणाले, मुस्लिम समाज हा मागासलेला आहे, त्यांना मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे। हे महमदूर रहमान समितीच्या अहवालांमधून सिद्ध झाले। समाजाच्या उन्नतीसाठी अल्पसंख्याक विभागाच्या वतीने अर्थ विभागास मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग मार्टीची स्थापना करून निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली होती, पण दुर्दैवाने ती नाकारण्यात आली। तरी सदर मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंगची स्थापना करून निधी उपलब्ध करून द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष माननीय नगरसेवक आयुबभाई बारगीर, अल्पसंख्याक सेल जिल्हा कार्याध्यक्ष इर्शादभाई पखाली, सांगली शहराध्यक्ष अकबरभाई शेख, महबूब भैया मणेर, शहर जिल्हा उपाध्यक्ष जमीरभाई ऐनापुरे, शहर जिल्हा उपाध्यक्ष अजहरभाई सय्यद, शहर जिल्हा उपाध्यक्ष रियाजभाई शेख, सरफराजभाई शेख, अंजर फकीर, युवक शहर जिल्हाध्यक्ष वाजिद खतीब, अजीम मुल्ला, जावेदभाई मदारी, मौलाना युनुस, मुफ्ती सुलेमान बारगीर, हाफिज इरफान, अल्पसंख्याक सेलचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक सांगली जिल्हा व शहर जिल्ह्याच्या वतीने माननीय कलेक्टर साहेब यांना आज निवेदनद्वारे आम्ही आवाहन केलं, अपील केलं, विनंती केली की मुस्लिम समाज खास करून यांना पूर्वग्रामीण महाराष्ट्रात मागासलेला मुस्लिम समाज आहे आमचा। महमूद रहमान समितीच्या माध्यमातून अहवालातून सिद्ध झाला आहे, तरीसुद्धा वित्त विभागाने मुस्लिम समाजाला काहीच अनुदान निधी उपलब्ध करून दिली नाही। आज आम्ही राष्ट्रवादीचे सर्वच पदाधिकारी तसेच शहरातले काही नामचिन्ह मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्ते, मौलाना, मुफ्ती साहब यांच्यासोबत आम्ही आज निवेदनद्वारे विनंती केली आहे की मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर मार्टी स्थापन करून त्यामध्ये निधी उपलब्ध करून देऊन मुस्लिम समाजाला कुठेतरी न्याय द्यावा। ह्यासाठी आज आम्ही आमच्या अल्पसंख्याक सेलच्या वतीने कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे। त्यांनी ते आमचं निवेदन माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, माननीय उपमुख्यमंत्री साहेब असतील, माननीय अल्पसंख्याक मंत्री असतील, आयोग असतील, या सर्वांना यांनी हे आमचं निवेदन त्यांच्यापर्यंत पोचवावा आणि मुस्लिम समाजाला कुठेतरी न्याय मिळावा, एवढीच नम्र विनंती।